मित्रांनो आज निमसोडचं मैदान आणि निमसोडच्या मैदानात आज बाबादादांचा रावण आणि बिनजोडचा बादशाह सगळ्यांचा लाडका मथुर आज एका जोट्यात आला आणि ही जोडी एका जोट्यात पळाली आणि आज अशी जोडी पळाली. खरंच मथुरला मानलं पाहिजे आणि रावणचं तर कौतुक करावं एवढं कमी आहे. आता दादा राहुलबाईंनी आणि तुम्ही विचार करून ही जोडी एकत्र आणली, पण जोडीने पण दोघांच्याही शब्दाचा मान ठेवला आणि आज एवढ्या ताकदीने आणि एवढ्या गतीने पळाली आणि आज प्रेक्षकाची मनं जिंकली म्हणा लागते. आता काय झालं, आता आमचं 2-3 महिने ठरलं होतं माळशिरसला पळवणार होतो, पण म्हणलं ते मैदान त्यांचं फिक्स होतं, 3ऱ्या वर्षाचं फायनल होतं त्यांचं. म्हणले ते खेळतो आम्ही आणि ओपनचं लगेच दुसरं पडलं की आपण खेळूया. बरं म्हणलं खेळूया. मग हे ओपन पडलं लगेच 8 दिवसात. मग हे आमचं मैदान हे ठरलं, म्हणले हानू तर हानू म्हणलं. मग हे आमच्या गँगला सगळ्या सांगितलं आमकं लिमसोडचं मैदान आहे, हे जळगाव शिरडोनचे माहुलीची बिवले सगळे मिसळून पोरं आहेत आमचं 10-15 कोरेगाव बिरास सगळी पोरं आमचं गँगच आहे, मोठं गँग. मग हे काय सगळी पोरं आले ती सगळी. मग पळायला फायनल आता झाला, 2 नंबर केला. म्हटलं बरं झालं. आणि आज सगळी नवी बैल होती आत्ताची जी ताकदीने पळणार आहेत ती, आणि मथुरच्या जोट्यात आपलं वासरू. आणि मथुर तुम्ही सांगितलेच की सगळ्यात जुना बैल आहे आणि एवढ्या स्पीड लावायचं म्हणजे खरंच जोक नाही. वाटलेलं का ज्यावेळेस खाली गेलेलं फायनल त्यावेळेस एवढी घासाघीस होईल आणि 2 नंबरला उतरल? नाही एवढं नव्हतं, पण मला गॅरंटी होती ना त्या बैलाची, मथुरची गॅरंटी होती. मथुर म्हणलं महाराष्ट्र केसरी बैल आहे, म्हातारा झालाय, पण तो जो पैलवान असतो तो आपला एक डाव ठेवतो शिल्लक. ते आज त्यानं डाव सगळ्याला असं. आता म्हणजे डोक्यात जे होतं तुमच्या की रावण जर त्या मथुरच्या जोट्यात जर पळाला तर ही गोष्ट घडेल, ती गोष्ट घडली. 100% गोष्ट घडली ती. म्हणजे माझं जे म्हणणं होतं ते घडलं. आणि मेन काय माहितीये का, जल्लोष जोरात चालू होता. आता पोराने तुम्हाला खांद्यावर पण घेतलेला आणि एकदम असं म्हणतात का नाही, एक हृदयात आनंद झाल्यावर माणूस नाचत असतो, तसं तुम्ही पण नाचत होता. आता खांद्यावर घेतलं सगळ्यांनी, तर 4-5 जणांनी खांद्यावर घेतलं नाचवा. आता काय नको म्हणायचं, बरं झालं म्हणलं. मग काय फायनलला काय पळाला त्यावेळेस काय बदल वाटला त्यात पळात त्याच्या? बदल का, आता त्याचा रोजचा आपला जो टामेन आहे तो आहेच की त्याचं, बाकीचं नसतं काय त्याची तक्रार काय. म्हणजे ते पाळणार देणार सगळं ओके आहे. फक्त आता ह्याच्या जोडीला बैल नाही, मग ते तसं करते. जोडीला बैल असतं म्हणजे शांत राहिलं असतं ना, एकच आणलं ना. पण दादा एक गोष्ट घडली आता, सगळीकडे रील्स पडायला लागल्या, युट्यूबला इंस्टाला सगळीकडे. महाराष्ट्रात मथुरनं पोचवला रावणला. हो, महाराष्ट्रात पोचवला रावणला मथुरनं. आता इथनं पुढं पायऱ्याला अडचण येतील? नाही ना, अडचण नाही येणार आता काय. आणि राहुलबाई तरी काय करणार, आपण परत उन्हाळ्याला म्हणलं तरी एखादं मैदान खेळणारे आणि कुठं बी आधीमध्ये काय नाही म्हणते. आपल्याला गाडी पळती चांगली, एखादं मैदान खेळायचं आडेल पडेल कुठं बी अजून असं करायचं. म्हणजे आता फोनावर फोन यायला लागला. हो, हे काय फोनच बंद नाही बघा, फोनवर फोन यायला लागले आणि फोन आलेच पाहिजे ती, कारण त्याचा पळ पण रावणचा तसा आहे. हो, पळ 1 नंबर आहे. आता माग 4-5 फायनल केले ते आम्ही, क्वार्टर फायनल 5-6 झाले त्या. पण आपली बैल हलकी असे होते ना आपले, असं होते ना. काही जणांची काय इच्छा बी असते, मला द्या बैल द्यायचा काय, आता पळून न पळून बघायचं मोर. म्हणजे आपण बी लय असं फुगीरपणा दावीत नाही की नाही होईन ट्राय करीत नाही. आता सकाळी डोळं पाण्याने भरलेलं, पण आता हसताय. आता म्हणजे आता कसं होते, बैल हे सांभाळायला कोणाला येते, ती पैसेवाली बी सांभाळते, सगळी दोन्ही महाराष्ट्रात बैल सांभाळणार आहे ती. पण बैल सांभाळायची कशी, वापरायची कशी, त्याला काय करायचं हे टॅक्ट पाहिजे. पैसा असून बी उपयोग नाही आणि त्याला काय बी असून उपयोग नाही. शिक्षण त्या पद्धतीत पाहिजे, खाणं पिणं त्या पाहिजे, राबावणं तसं पाहिजे, त्याला व्यायाम तसा पाहिजे. तुम्ही खाऊन घरी खोलीत बांधून खोराक घालून ताकद आणून बैल तो पळतो का? 3 ताव काढील का? आता त्याचं पोट तरी हल्लं का 3 ताव काढून आई. म्हणजे आमचा तसा फेऱ्याचा आणि याचा राबेत आहे. कुरी 4-5व्या दिवशी कुरीला घालणार 2 मुरडानं, मोकळं असं मोकळं मेका ठोकून बांधलेली अशी उन्हाळभर. तिकडं वैरण टाकायची, तिकडं पाण्याचा टप पाहिजे, ती पेन बस
असं जकडून मन नाही म्हणजे बांधण्याची ट्रॅक्टर आहे. तुम्ही म्हणायचं हे असं तसं त्याचं अंग मोकळं होतं का ना, व्यायाम बी होतो त्याला. म्हणजे कष्ट घेतलेलं नाही एवढ्या दिवस किंवा ही सांगितलं तुम्ही ही टेक्निक वापरली पाहिजे. कष्ट होतं म्हणजे आता तुम्ही जर तुमचं पोरग जन्माला आलं त्याला शाळा शिकवता, कॉलेजला घालता, शाळा मास्तर होतं, फुकट होतं कधी? कष्ट केला पगार होईल आणि मग ती पगार घेईल का? मग घरी गुरु राखून पगार घेईल का ती? घेईल का पगार गुरु राखून घरी पोरग तुमचं घेईल का सांगा? नाही. मग शाळा मास्तर झाल्यानंच पगार मिळणार ना तुम्हाला. मग कष्ट कष्ट किती खाते ती मित्रांनो बघा, खरंच आपल्या रांगडा खेळ म्हणतात का नाही मातीतला, रांगडा खेळ आणि रांगडा बैलगाडा मालक म्हणा लागेल, जी तोंडातील ती स्पष्ट बोलणार. आपण शुभेच्छा करूया दादाच्या टीमला किंवा दादांच्या रावणला, की जसा आज आनंद आहे तसाच कायम राहील. धन्यवाद मित्रांनो. आज रावण आणि आपला बिंजोडचा बादशाह मथुर आज पळाला आणि आज 2 नंबर केलेला आहे. आणि आपण मुलाखती भरपूर घेत असतो, पण सांभाळ करणारे जे असतात त्याचे सहकारी त्यांची मुलाखत घेतली पाहिजे, कारण भरपूर कष्ट करायला लागते. आणि ज्यावेळेस मनापासून कष्ट करतोय त्यावेळेसच गुलाल होतोय आणि बैल पळत असतो. आता मथुरच्या मागे जी कष्ट करणारी ती 2 चेहरे आहेत ती हे येते. तुमचा परिचय सांगा प्रेक्षकांना, कारण तुम्ही काय बॅकला दिसता. मथुर एखादा म्हणले तरी तुम्ही सोडत असता किंवा भरपूर तुमचं वेगळं नातं आहे म्हणायला लागेल. हो, आता काय ते प्रेम आहे त्याच्यावर. माझं नाव वेदांत चव्हाण आणि राज भोसले. आता काय आज हे प्रेक्षकांच्या बी मनात होतं ही जोडी पळावी, दादांचा रावण आणि मथुर, आणि राहुलबाईंनी त्यांनी नियोजन केलं. पण जे नियोजन केलं ते नियोजन परफेक्ट झालं म्हणायला लागेल, कारण गाडी हाय ह्या ताकदीने पळाली. हो, आता काय दादांना शब्द दिला होता ते आता होणारच होतं, कारण की बैल आज फुल फ्रेश होता आणि वासरू बी चांगलंच पळतंय, त्यामुळे गाडीचं परफेक्ट नियोजन झालं. एवढ्या जवळ मथुरला बघता तुम्ही, काय वेगळं पण वाटतं. नवीन चेहरा असला की त्याच्या डोक्यात काय असतं, रागानेच पळतो. त्याचं कसं आहे, ज्याला वासरू असेल तेवढं त्याला पळायला सोपं पडतं आणि तो डबल स्पीड लावतो वासरू असल्यावर. आणि वासरू असले मग ते स्वतःच्या जीवावर गाडी ओढून लावतो, असा विषय. आणि आता डीजेला पण कंटिन्यू मथुरचंच गाणं लागतंय. आता अख्ख्या मैदानात एकच नाव चाललंय, मथुर. हे त्याच्या गर्दीतून एकच नाव आहे, ते म्हणजे मथुर. काय आज भरपूर जल्लोष केलाय गोलाल झाल्यानंतर, कारण काय होतं माहित आहे का, मथुर ज्या वेळेस मैदानात आलाय त्यावेळेस तुम्हाला त्यांना गोलालातच ठेवून घरी नेलेलं आहे. बैलाला बोलाय तेवढं बैलाच्यासाठी कमीच आहे. बैल काय करू शकतो ते आम्हालाच माहित आहे. जिथं जिथं इज्जतीचा विषय असतो, जिथे जिथं वासरू असतं तिथं बैल काय ना काहीतरी करतो. आणि जेव्हा जेव्हा गायात वासरू आहे तेव्हा बैल सुट्टा गट सेमी पास करतोच, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता ज्यावेळेस त्यानं सेमी पास केला का नाही त्यावेळेस तर भरपूर गर्दी होती, पण ज्यावेळेस फायनलला एवढी घासाघीस झाली आणि गाडीने 2 नंबर केला, प्रेक्षक भरपूर खुश झाले की आज त्याच्या कुठनं कोणाच अपेक्षा करत नाही, फक्त सेमी पास व्हावा आणि गुलाल राहावा हीच सगळ्यांची अपेक्षा असते. आज काहीतरी झालं असतं आम्हाला माहीतच होतं, बैल आज काय पण करून गुलालात राहणार. आणि सकाळी घरून येतानाच लई इच्छा होती, आज काय बी केलं तर बैलानं गुलाल आपल्याला दिला पाहिजे, आणि ती झालंच. आणि सकाळी ठरलेलं होतं आज काय पण करून लय नाचायचं. आज ती इच्छा पूर्ण झाली. बैलाकडून जेवढं करू तेवढं कमीच आहे. बैल शेवटी आमच्यासाठी देवच आहे आणि कायम देवच राहणार. गोठ्यात ज्यावेळेस रोज त्याच्यासोबत असतं त्यावेळेस काय वेगळं पण वाटतं, कारण मथुरला बघण्यासाठी फोटो काढण्यासाठी बरेच लोक लांब लांब नेतात, पण तुम्ही रोज त्याच्यासोबत आहे. दादाने एवढा मोठा बैल आमच्या गावात ठेवलाय त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. दादाची शेवटी काहीच आहे ती, आणि काहीच आमच्यापाशी ठेवून गेलाय. यात खूप म्हणजे खूप अभिमान आहे आम्हाला या गोष्टीचा. फायनल ज्यावेळेस आता मोबाईलवर तुम्ही बघितलं असेल, काय वाटलं फायनलचा फेरा बघितल्या? काय बैल 2 उड्या जास्तच घ्यायला बघत होता, जसं निकाल रेचील तसं बैल अजून पळाय बघत होता. पण थोडं ते वासराच्या खाली कासरा अडकला होता वशिंडातनं, त्यामुळे जरा वासरा पाय ताप झाला, नाहीतर काहीतरी घडलं असतं, 1 नंबर झाला असतं. काय वाटतंय आज गुलालात राहिला मथुर पुन्हा एकदा? काय लोकांचा काय गैरसमज राहतो, कशासाठी माहिती आहे का तुम्हाला?
भाई असला की मथुर गुलालात राहतो, पण आज भाई नाही पण मथुर गुलालात आहे आमचा. म्हणजे हे लोकांचा गैरसमज आहे. म्हणजे प्रेक्षकांच्यासाठी आज त्यानं खरंच पाहिला की पब्लिकचा आपल्यावर एवढं प्रेम आहे, त्यांचं मन राखलं पाहिजे आणि आज त्याने ते केलं. 100% केलं. ह्यो भाईसाठी नाही, प्रेक्षकांच्यासाठी बी पळतो आणि भाईसाठी पण 100% पळतो. का तर पळतो तर भाईसाठी पळतोच, पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्या घाटावला वर्ग आहे, म्हणजे मित्र समजा, फॉन फॅमिली, याच्यासाठी फक्त मथुर पळतो. मित्रांनो, आपण त्यांच्या टीमला आणि मथुरला शुभेच्छा करूया की असाच तो कायम पळत राहील आणि पळत राहणार आहे. धन्यवाद.